मी कॉईन टाकतो आता नाही का एक. हॅलो गाईज, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग. तर अजून काय आंघोळ झाली नाही. कालचा ते देव झाला, तिकडं नाचलो वगैरे जास्त. रात्री 3 वाजले यायला घरी आणि घासा पण जरा जास्त बसलाय नाही का. आता आम्ही स्विमिंगला चाललो आहेत, म्हणजे विहिरीत पोहायला चाललो आहेत. आज मी, कृष्णा आणि किरण आहे. आता तिथं गेलं दाखवतो. तिकडल्या साईडला विहीर आहे मामाची. कसलं भारी वाटतं बघू शकता. इकडं आम्ही दोघं चाललोय. लय कापता तर गाई ते खूप जास्त कापतं नाही का कडवा, त्याच्यामुळं आम्ही आहे ना आता ट्रॅव्हल घेऊन चाललोय. आता आलोय बाहेर. त्या साईडला ऊस आहे, त्या साईडला कडवाळ आहे. तर गाई जस्ट एवढ्या विहिरीपाशी आलोय. ह्याच्यात बोरचं पाणी टाकतात. हे बघू शकता, आम्हाला पोहायचं म्हणून हे इथपर्यंत म्हणजे चांगलं आलंय तसं वरती. हे बघू शकतात त्या साईडला पायऱ्यात इथपर्यंत. आता मग चाललोय आम्ही पाहुण्यासाठी. हा टाक. मार की कृष्णा. आता कृष्णा उडी मारतोय. काही सर्व उडी मारली. किरण उडी मारतोय. मारे किसने हाला वरती. तर पाठण घासतोय तो किरण्या. सगळ्याचं सगळं चाललंय. मी दगडन घासत बसलोय. पोहून झालंय, आता थोडं थोडं राहिलंय. बघू शकता थोडस. आता चाललोय तिथं. हे जर राहिलंय दाखव उलस वरती घ्यायचं. त्याचं राहिलंय ना आमच्या कृष्णाचं. हे जो बघा टेक्नॉलॉजी. तर गाईस पोहून झालंय. आता चाललोय तर आम्ही घरी. तर गाईस आता मी चाललोय घरी वालूरला. कृष्णा हे दवप आहे, मम्मी तिथं दुकानात आहे, मामा तिकडं आत. हा काय फोटो पाठवतो. हा पाठवतो फोटो आधी पाठवून. तर गाईस भिगवणचा रोड आहे. ही नदी बघू शकतात किती भारी आहे. इथं कॉईन टाकतात, तर मी कॉईन टाकतो आता नाही का एक. पडला पाण्यात. तर गाईस आपलं एक पार्सल आलतं, ते कर्जतमध्ये आलतं, कारण की आपण मध्ये पुण्याला गेलो तसं. त्याच्यामुळे पार्सल घेतलंय मी आता कर्जतमधून, पिकअप केलंय. तिथं फ्लिपकार्टचं ऑफिस आहे, तिथून घेतलंय मी. आता चाललोय घरी. ह्यात गाडीचे कवर आहेत, म्हणजे सीट कवर मागवले होते मी, सो ते आहेत. आता टाकून बघूत कसे वाटतात. चला घरी जातो आता. तर गाईज मी आता वाटलुजून आलतो नाही का, आणि आलो की परत पोहाय आलोय. सकाळी पोहलो होतो ना, आता ह्यो दुसरा टाइम आहे, कारण की दुपारची मला पोहायची सवय आणि नाही का पोहल्याशिवाय जमतच नाही. मला खूप जास्त आवडतं. ओम पण आलाय इकडून, भया आलाय तिकडं माग. ओम काळेन ती आहेत आणि इकडं पोरं पावत्यात पण अजून. तिथं खाली पण 5-6 जण पोहतात. 5-6 जण आहेत तिकडं खाली. मार. मारायची क्या चल. हो कसा घाण उडी मारतोय. नाम पुढं पोहतोय. नाम एकटाच आहे तिकडं, एकटा वाघ. तिथं तुषांती इथं बसल्यात. तुषार घेतला की काय तुषा. विशाल दादा आलात पोहायला, बघू शकता. इकडं बघा,
एकदा इकडे बघ गुलसक पळूनच गेले तिथं पाण्यात मार्गी ससाच पळाला आयला ओ दिसला दिसला तर गायची बघू शकतात काय करतात येड्या चित्र पवानी हो का आमच्या अंगावर आमच्या अंगावर दुरळा उधळायचा आहे म्हणून ते असं चाललंय त्यांचं नाही का नियोजन पण आम्ही काय पुढे जाणारच नाही हो दोघं जण धरले हो दोघांनी पुढून धरलं येऊ इकडून जबर मध्ये गाडीचं चाक फिरवतोय तर काय तिथं काय चाललंय बघू शकतात लय वेळ झाली आम्हाला पुढे जाऊन द्यायला हटकून काढतात दोघांनी पाईक पी खाली लावल्या दुरळा उधळ त्यात तर काय टरबुजामध्ये किती मोठी आळी निघली बघू शकतात आता ते टाकून द्यायचं अख्खं टरबूज ते टाकून सगळं चला बाहेर फेकून दे बाहेर डायरेक्ट आता तर गाईज आजचा जो ब्लॉग आहे तो आपण इथेच समाप्त करू भेटू तुझ्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये आजचा जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग बाय बाय